चिन्मयचं ऐकून घे. सलामीचा गोलंदाज अरुण, सलामीचा फलंदाज सोमनाथ. पाणी देताना पहिला चेंडू आणि त्याच्या दुसऱ्या चेंडू दरम्यान पंच धीरज आणि संकल्प अधिक चांगली जोरदार करताना आत्मातून बेडवाल आरुष पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन चेंडू पप्प्या धावली चांगली आणि एका सामन्यामध्ये दोन्ही फलंदाज धावसंख्या पुढे पोहोचवतो. धावसंख्या झाले 4. शशिकांत थोडी गोष्ट मागे धावसंख्या झाले 4. पुन्हा एकदा आरुष आणि सुरुवात झालेली आहे. आरुष माईकवर बोलायला पण चान्स नको. 3 बॉल आहे. थांब इथे मध्ये शेती संधी जय झाली आणि इथे मध्ये खेळ टिकला गेला होतो. तापा संघाला गेला पहिला धक्का सोन्याच्या स्वरूपामध्ये. सिंगल डबल गेल नाही तर आता मध्ये नवीन फलंदाज आकाश शौर्य मध्ये बॅटिंग मागवर आता मध्ये सार्थक तिकडे पहिलं आणि या सार्थक पुढे चेंडू मिस पिच पाहायला मोठा धक्का आकाशाच्या स्वरूपामध्ये. कुठेतरी चूक होते याच्यापेक्षा नव्हती ताकद संघाला नव्हती. शौर्य आता मात्र संघाची जबाबदारी घेणे गरजेचे असेल. तापस संघाचा शौर्य बॅटिंग मार्कवर पुन्हा सार्थक पुन्हा एकदा चेंडू मंदार पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी चुकीचा होतो. तापस संघ चुका करतो आणि जास्त प्रायोजिकता पण त्यांच्या सुरुवातीमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का. आता मात्र 45 भाऊ यांचं सुद्धा आगमन झालंय. कमिटी मार्फत त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर गोलंदाज करताना सार्थक पुन्हा एकदा सुंदर चेंडू 45 दोन षटकाच्या धावसंख्या झाले 13. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सार्थककडून. आता मात्र संघाची जबाबदारी पूर्णपणे निखिलला घ्यावी लागेल आणि संघाला चांगल्या परिस्थितीने सोडावी लागेल. सामना अखेर याचा पहिला चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांचा. एकत्रित धाव एवढा सोडला तर मारणार मी. आणि काय म्हणून सुद्धा नाराज काय वाईट चेंडू आता आता मध्ये खूप देवाचा देखील गेला. तुझं चेंडू चेंडू उडवलाय 6 धावांसाठी मात्र इथे मध्ये झेलबद होते.
तुझ्याकडून पहिले गोलंदाजी करतो आयुष. आता तोच आता फलंदाजीवर आलाय. आता मात्र चेंडू कुठेतरी सुरू करतोय आयुष. बाजूकडे अजून डबल निर्माणी खेळतोय. पुढचा चेंडू अथर्वचा मोठा फटका आहे. इकडे बघ. हो झाली. फुलटोच बॉल घे एवढा कोण वेट करून भेटणार तुला 3 बॉल षटकाच्या सामन्यानंतर 6 षटके झाले. अमोली ती महाराज आहेत रे 23 झाले 24 मारायचे. चला आयुष आणि अथर्व पहिला चेंडू आयुष्याचा सामना करेल आयुष. झेलची संधी इथे मात्र थोडस पंपल होता आणि चेंडू लावला होता. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती इथे पण भीषण कॅच होती. लगेच तुम्ही चेंडूची 4 धावांनी स्वीकारायचा केलाय. चालू सामना फायनलचा सामना पुन्हा आरोपणी करायला चेंडू एक दरम्यान एक धाव पूर्ण गेले. पुन्हा त्यांनी पुन्हा 4 धावा अजून मारून आता मात्र भरपूर सुद्धा करतोय. पुन्हा एकदा 4 धावा. जवळजवळ सामना जवळजवळ म्हटलं पूर्णपणे सामना जातो माऊली बंडकडे. धावसंख्या गेल्या 13. आता मात्र काय म्हणतो देण्यासाठी कर्णधार निखिल बाउंड्रीवरून येतोय. रोशन नो बॉल आहे रे नो बॉल अंपायर सांगून ठेव. लागला वगैरे काढा त्याची जबाबदारी. पुढचा चेंडू आयुष्याचा सामना करे अथर्व. आता मात्र चेंडू दरम्यान एकदा पूर्ण केला नसेल की चेंडू अडकतोय. तिथे माझा पप्पा पाहायला मिळतोय. दरम्यान दोन्ही धावांवर समाधान झाले 15. पहिले षटक अजून मागे पडताना पुन्हा एकदा आड्यापटाने केलेला चेंडू दरम्यान एकदा पूर्ण पुन्हा त्यांना चेंडू अडकतोय. धाव संख्या 18. हे तो समीकरण माहिती पंचांचा पुन्हा एकदा आकाश एक गेम चेंजर म्हणून म्हणावं लागेल. आकाश गेम चेंजर. छोटा चेंडू मात्र आकाशच्या प्रेशर मध्ये मागच्या वेळी चांगली गोलंदाजी केली होती. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना माऊली बोलणे संघ धावसंख्या झाले अमर 21. चेंडू दोन धावा 23. एक पाहिजे फक्त एक पाहिजे फक्त एक धावा आकाश आणि